व्यक्ती आजारी का पडतात? आजकालची जीवनशैली खूप तणावाची आहे. अनियमित व्यायामामुळे. पौष्टिक सकस आहारात कमतरता. परंतु आजारी पडल्यास दवाखान्याची गरज तर लागतेच. चला तर अशाच एका दवाखान्याला भेट देऊ. नमस्कार सर, मी रुद्राज पवार. नमस्ते रुद्र. माझं नाव डॉक्टर अजित गोरक्षा आव्हाड. मी सुविधा हॉस्पिटल बार्शी येथे कार्यरत आहे. माझं शिक्षण पुण्यामध्ये बीजे मेडिकल कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर काही दिवस मी मुंबईमध्ये काम केलं आणि गेल्या 4 वर्षापासून बार्शीमध्ये सुविधा हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आणखी एक तुम्हाला अभिनंदन, कारण तुम्हाला राष्ट्रीय लेवलचे मानांकन म्हणजे NBAH हे भेटलेले आहे. तर तुम्ही याबद्दल आम्हाला जरा संक्षिप्त रूपाने किंवा तुमच्या हिशोबाने सांगता. सो NABH अॅक्रिडेशन म्हणजे काय, तर एक नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड आहे हॉस्पिटल्सचा, जो नॅशनल लेवलला काम करतो. त्यांचं प्रत्येक हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन होतं आणि त्यांच्या काही जे क्रायटेरिया असतात, ज्या नॅशनल लेवलला मिनिमम ज्या पूर्ण झाल्या पाहिजेत, स्टँडर्ड प्रोसिजर्स म्हणा, प्रोटोकॉल्स म्हणा, तुमच्या स्टाफचं ट्रेनिंग म्हणा, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा, किंवा तुमच्याकडे ज्या सुविधा आहेत त्या एक लेवल पर्यंत आहेत का, याचं ते अॅक्रेडिशन असतं आणि ते आपल्याला मिळालं आहे. आपण त्या कामासाठी किंवा हॉस्पिटल बेटर काम करावं यासाठी आपण नेहमीच कार्यरत असतो. पण जेव्हा हे मिळतं तर त्याला एक क्रेडिबिलिटी किंवा एक स्टॅम्प मिळाल्यासारखा असतो. आणि हे एक बेसिक लेवल झाल्यामुळे आपल्याला म्हणता येतं की आपण जेवढ्या सरकारनी किंवा ही एक एक्सटर्नल एजन्सी आहे, की गव्हर्नमेंटनी किंवा एक नॅशनल बोर्ड जो आहे त्यांना ज्या बेसिक मिनिमम लेवलचं जे केअर पाहिजे भारतामध्ये सगळीकडे, तर तेवढं आपण देतोय. तर ह्याचा एक अर्थ म्हणजे गुणवत्ता, पेशंटसाठी सुरक्षितता, तुमचा स्टाफ किती ट्रेंड आहे, तुमच्याकडे किती डॉक्टर्स अवेलेबल आहेत आणि ते किती लेवलचं काम करतायत, ह्याचं एक स्टॅम्प किंवा एक सर्टिफिकेट असल्यासारखं आहे. मग तुम्ही आतापर्यंत किती यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडल्या? तशा आता फार शस्त्रक्रिया का फार काम आपल्या इथं होत राहतं. मी 4.5-5 वर्षापूर्वी आलोय, पण सुविधा हॉस्पिटल त्या आधीपासूनच चालू आहे. 2016 पासून चालू आहे. सो ऑलमोस्ट आता 9-9.5 वर्ष झालेले आहेत हॉस्पिटलला. सुविधा हॉस्पिटल पहिल्यांदी बार्शीमध्ये त्यांनी कॅथलॅब आणली होती. कॅथलॅब म्हणजे जे हार्टच्या आपण अँजिओग्राफीज आणि अँजिओप्लास्टीज करतो ते 2016 पासून चालू आहे. तो नंबर फार मोठा आहे. तो एक्झॅक्ट नंबर्स मला आता याच्यामधून घ्यावे लागतील, पण एक 2-2.5 हजार अँजिओप्लास्टीज आपल्या इथं झालेल्या आहेत. अँजिओग्राफीज भरपूर 5-6 हजार अँजिओग्राफीज झालेल्या आहेत. रिसेंटली मागच्या 2 वर्षापासून आपण त्याच्यामध्ये डिव्हाइस क्लोजर, म्हणजे लहान मुलांच्या हृदयांना जे छिद्र असतं त्याला मशीनने क्लोज करणं, ऑपरेशन न करता करणं, ते चालू केलेलं आहे. EP स्टडीज नावाची एक गोष्ट असते ज्याच्यामध्ये हृदयाचे ठोके जेव्हा वर खाली होतात तर त्याला आधीच्या गोळ्यांनी आपण ट्रीट करायचो. आता त्याला आपण EP स्टडीज म्हणजे ते जसं आपलं ह्याचं वायरिंग असतं तसं हृदयाचं वायरिंगचं मॅपिंग करून त्याला आपण लेझरनी आपण काही गोष्टी करतो ज्याच्याने त्यांना ते ठोके वर खाली होत नाहीत. आता ठोके कमी जास्ती होणं बोलताना फार सोपं वाटतं, पण ठोके वर खाली झाल्यामुळे पेशंटच्या जीवाला फार मोठा धोका असतो, रक्ताच्या गाठी होऊ शकतात. त्या अनेक गोष्टी आहेत, त्या मेडिकल गोष्टी आहेत, पण त्या पण आपण चालू केलेल्या आहेत, ज्या पुणे मुंबईमध्ये पण खूप कमी ठिकाणी केल्या जातात, त्या आपण इथे करतो. आणि विशेष म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपण महात्मा फुले योजने अंतर्गत मोफत करतो. त्याच्यामुळे ते कुणासाठी, म्हणजे उद्या माझ्या घरात जरी कुणाला त्रास झाला तर आपल्याला कुणाला बाहेर पडायची गरज नाही, ते आपण इथे करू शकतो. ही त्याची म्हणजे ही मेन आपली उपलब्धी आहे. रादर दॅन आपण काय काय करतोय ते अवेलेबल असणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि ते सोडून म्हणजे हे तर फक्त हृदयाचं सांगितलं मी. आपण आता 1 वर्ष झालं कॅन्सरचं सेंटर चालू केलं आपल्या इथे. तर आपल्याकडे आतापर्यंत एक 95 कॅन्सरचे ऑपरेशन झालेले आहेत योजनेमध्ये मोफत, 95. आणि हे मागच्या 6 महिन्यातल्या गोष्टी आहेत. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज आपण रोज 2 ऑपरेशन तरी करतोय वर्किंग डेजला. प्लस 5 ते 6 लोकांना रोज किमोथेरपी दिली जाते आणि ती पण योजनेमध्ये मोफत दिली जाते. बार्शीला तसा इतिहास आहेच चांगला कॅन्सर हॉस्पिटल असण्याचा. त्याच रूपरेषेवरती आपण पुढे काम करत अजून क्वालिटी काम देतोय. आणि आपल्याकडे कॅन्सर सर्जन आणि ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे किमोथेरपी वाले देणेवाले ते पण इथेच आहे. विशेष म्हणजे आम्ही आमच्या घरातले जे आमचे कॅन्सरचे पेशंट होते त्यांना पण सुविधा हॉस्पिटलमध्येच ट्रीटमेंट देतोय.
हे सांगणं का इम्पॉर्टंट आहे, म्हणजे आम्ही इम्युनोथेरपी देत होतो आमच्या पेशंटलाच. हे सांगणं का गरजेचं आहे की असं नाही की आम्ही पेशंटला इथे ट्रीटमेंट देतोय आणि आम्ही दुसरीकडे जाऊन ट्रीटमेंट घेतोय. आम्ही जी ट्रीटमेंट पेशंटला देतोय ती आम्ही स्वतः पण करतोय. माझ्या आईची अँजिओग्राफी इथे झाली, माझ्या सासूबाईंची आम्ही पूर्ण कॅन्सरची ट्रीटमेंट इथे केली. सो अशा अनेक गोष्टी आहेत. प्लस हे झालं हृदयाचं कॅन्सरचं नवीन आहे म्हणून मी ते स्पेशली मेन्शन केलं. डॉक्टर गुरगुटे हे आता 35 वर्ष झाली बार्शीमध्ये ऑर्थोचं काम करतात, अस्थिरोगाचं काम करतात, तर ते पण चालू आहे. तर कुणाच्याही कुठल्याही प्रकारचं फ्रॅक्चर असेल तर त्याची पूर्ण सर्जरी इथे योजनेअंतर्गत मोफत केली जाते. त्याच्यात तर ऑपरेशन खूप जास्ती झाले. ऑन अन ऍव्हरेज आपण दिवसाला 2 ऑपरेशन करतो, जेणेकरून जे पेशंट आहेत जे खेडेगावातले आहेत किंवा काही परिस्थितीनुसार त्यांची परिस्थिती चांगली नाहीये, तर त्यांना पूर्ण गुणवत्तेनुसार आपण ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. आणि NABH ऍक्रिडेशन दिलंय, ते ऑपरेशन एक लेवल, एक सर्टन स्टँडर्डचे केले जातात याची ती पावती आहे. ते सोडून इन्फेक्शन कंट्रोल म्हणा किंवा बाकी किमोथेरपी वाल्यांसाठी स्पेशल गोष्टी कराव्या लागतात, त्यांचं पण आपल्याला NABH ऍक्रिडेशन मिळालं. म्हणजे प्रत्येक फील्डसाठी वेगळं असतं. आता माझं फील्ड मेडिसिन आहे, तर मेडिसिन मध्ये आम्ही जे जे करतो की हृदयरोग, शुगर रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स, बाकी सगळे व्हेंटिलेटरचे कॉम्प्लिकेशन्स, आयसीयू मध्ये होणारे काम, ह्याचं ऍक्रिडेशन मिळालेलं असतं. कॅन्सरमध्ये कॅन्सरच्या सर्जरीज, त्याच्या किमोथेरपी त्या कशा दिल्या जातात त्याचं सेपरेट ऍक्रिडेशन मिळालेलं असतं. ऑर्थोसाठी आपल्याला सेपरेट ऍक्रिडेशन मिळालेलं असतं की ऑर्थोचा पेशंट आल्यानंतर त्याचं सगळं जे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत एक जनरल मिनिमम बेसिक प्रोसिजर फॉलो करून केलं जातंय का, तर त्याचं ऍक्रिडेशन सेपरेट असतं. त्याच्यानंतर आपला जो स्टाफ आहे त्याचं बोलणं चालणं एक लेवल पर्यंत आहे का, ते तेवढे ट्रेंड आहेत का. एखादी इमर्जन्सी आली की समजा एक इमर्जन्सी पेशंट आला, मी समजा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम कुठेतरी करतोय, तर तोपर्यंत 5-10 मिनिटांमध्ये त्यांनी काय करायचंय. जे आमचे RMOs असतात की खाली 2 वरती 2, जे माझ्या सोबतचे जे माझे कलिग असतात RMO, तर त्यांनी काय काय करायचंय, नातेवाईकांशी कसं बोलायचंय, औषधं कशी वापरायची आहेत आणि ते वापरून झाल्यावरती ती कशी डिस्कार्ड करायची आहेत. समजा एखाद्या पेशंटचं ब्लड खाली सांडलं तर त्याला कसं क्लीन करायचंय, त्या मावशीला पण ते ट्रेन केलं जातं. आणि त्यांची परीक्षा होते. NABH ऍक्रिडेशन मध्ये काय, स्टाफची आणि त्या मावशांची म्हणजे परीक्षा होते की समजा ते रक्त पाडून दाखवतात, ते एक्झाम्पल म्हणून की हे असं झालं तर तुम्ही काय करणार, आणि त्यांच्या सगळ्या प्रोसिजर्स त्या नीट फॉलो करतायत का हे केलं जातं. तर ह्याच्यामध्ये एक आपल्याला माहितीये की कुठलंही काम जे होतंय, समजा हॉस्पिटलमध्ये मी इथे आता OPD मध्ये बसलोय, पण ICU मध्ये, OT मध्ये स्टाफ वगैरे काय काय काम करतायत, ते एक सर्टन लेवल, एक सर्टन स्टँडर्ड फॉलो करतायत का, हे घडणं म्हणजे NABH. मग त्याचे ती पावती असल्यामुळे मग त्याचे बाकी फायदे असतात की बाबा कुठे तुम्ही गेले तर तुम्ही दाखवू शकता की NABH ऍक्रिडेटेड हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंट घेत होतो. इन्शुरन्स रिलेटेड काही त्याच्यामध्ये फायदे असतात की इन्शुरन्स वाल्यांना पण गॅरंटी वाटते की या हॉस्पिटलमध्ये आम्ही इन्शुरन्स लागू करू शकतो. सो त्याचे अनेक फायदे आहेत. मी त्याला असं बघतो की आपण जे काम करत होतो त्यातला आता एक ऑफिशियल पावती मिळालेली, असं मी त्याला तसं बघतो. कारण की ह्या गोष्टी आम्ही फॉलो करतच होतो, पण ऑफिशियली ते लागतं ना की आपल्याला ज्ञान आहे, पण ती एखादी परीक्षा देऊन जोपर्यंत त्याचं मार्कशीट मिळत नाही तोपर्यंत आपण म्हणू नाही शकत ती डिग्री मिळालं सर. तर ते तसं आहे. ठीक आहे सर, यांच्या दवाखान्याबद्दल आपल्याला खूप काही माहिती झाली आहे, तर यांच्या आता आपण सोयी सुविधाही बघू. येथे उपलब्ध आहे स्वतंत्र कॅन्सर रुग्ण विभाग. येथे उपलब्ध आहे स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र केमोथेरपी वॉर्ड. बार्शीतील प्रथम कॅथ लॅब. इको व सोनोग्राफी कक्ष. एक हात
मदतीचा